नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। स्पर्धा परीक्षेसाठी विचारलेले अतिशय महत्त्वाचे प्रश्नोत्तरे घेतलेले आहेत। प्रश्नोत्तरे अगदी सोपे आहेत। जर तुम्हाला माहीत असतील तर त्याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा। 10 प्रश्न घेतलेले आहेत। 10 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे येत होती त्याचा स्कोअर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा। तर व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, स्टेट ऑफ द वुमन इन इंडिया नावाचा ग्रंथ कोणत्या भारतीय व्यक्तीने स्त्रीच्या तत्कालीन स्थितीवर प्रकाश टाकला होता? उत्तर आहे दयाराम किडमोल। प्रश्न दुसरा आहे, नार्मिकांचे धर्म सत्य आहे एक, भांडणे आणि कशासाठी असे कोण बोलले होते? उत्तर आहे महात्मा फुले। प्रश्न तिसरा आहे, नायट्रोजनचा शोध कोणी लावला? उत्तर आहे डॅनियल रुदरफोर्डनी नायट्रोजनचा शोध लावला होता। प्रश्न चौथा आहे, अन्न घटक B12 जीवनसत्वचा प्रमुख स्रोत कोणता आहे? तर उत्तर आहे मासा। प्रश्न पाचवा, पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्राधान्याने परिणाम होतो? उत्तर आहे मज्जासंस्थांवरती जास्त परिणाम होतो पोलिओचा। प्रश्न सहावा, पर्यावरणातील कोणत्या प्रदूषण घटनामुळे आम्लवर्षा होते? कोणत्या घटकामुळे? उत्तर आहे नायट्रस ऑक्साईड व सल्फर डायऑक्साईडमुळे आम्लवर्षा होते। प्रश्न सातवा आहे, ओझोनच्या थरामुळे कोणते घातक किरण अडवले जातात? उत्तर आहे अल्ट्राव्हायोलेट किरण अडवले जातात। सूर्यापासून येणारे अल्ट्राव्हायोलेटचे किरण आहेत ते ओझोनच्या थरामुळे अडवले जातात। ते शरीरासाठी खूप घातक आहेत म्हणून। प्रश्न आठवा, कोणाच्या नेतृत्वाखाली पेशवेशाही सुरू झाली? उत्तर आहे बाळाजी बाजीराव पहिले पेशवे, त्यांच्या नेतृत्वाखाली पेशवेशाही सुरू झाली। प्रश्न नववा आहे, तत्वबोधिनी सभेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे देवेंद्रनाथ टागोरांनी सुरू केली। प्रश्न 10वा, शेवटचा प्रश्न आहे, 10 पैकी तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तरे येत होते त्याचा स्कोअर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भारतात आलेला पहिला युरोपियन व्यक्ती कोण? उत्तर आहे वास्को द गामा। थँक्यू।